नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। आज दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी। तर चला आता आपण बनवूया खरबुजाचा ज्यूस। तर हे पा सागर नीट छिलके काढून ठेवलेत आणि आता ज्यूस बनवतेच। चल रे सागर। तर सागर, आकाश, फौजी साहेब, राजू सगळेच बाहेर जातात आणि मी एकटीच घरी असते ना। तर ते असं बाहेरून आले ना, त्यांना असं वाटतं की फ्रीजमध्ये काहीतरी असं थंड बनवून ठेवावं आणि त्यांना असं काहीतरी थंड प्यायला भेटलं ना आल्यानंतर इतके खुश होतात की बस। त्यामुळे मी आता असं हे खरबुजाचं ज्यूस कधी आता सीझनमध्ये आंबे यायला लागलेत ना, तर आंब्याची फ्रुटी, कधी कोकम सरबत, तर कधी आपलं जे रुआबचं सरबत आहे ना ते असं वेगवेगळं करून ठेवते फ्रीजमध्ये, आल्यानंतर पितात ते। तर आज खरबुजाचा ज्यूस करते म्हणलं, आणि खरबुजाचा ज्यूस कसं करते ना मी तुमच्याशी शेअर करते, आणि तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने जर बनवत असाल ना तर ते पण माझ्याशी शेअर करा, कारण तुमच्याकडून पण मला भरपूर काही शिकायला मिळतं। तर ताई, मावशी कमेंटच्या माध्यमातून का होईना त्यांची रेसिपी माझ्याशी शेअर करतात। तर छान असं खरबुजाचा ज्यूस केले मी, या खरबुजाचा ज्यूस प्यायला, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। फक्त गरम दूध नाही टाकायचं ज्यूसमध्ये, म्हणजे आपलं ज्यूस खराब नाही होणार। गरम दूध जर टाकलं ना तर दूध असं फाटल्यासारखं होतं। खूप छान झालंय। दूध जर फ्रीजमधलं टाकलं ना थंड तर अजूनच छान लागतं ज्यूस, आणि नसेल तर मग आपलं नॉर्मल दूध टाकायचं, पण थंड टाकायचं आणि बर्फ टाकायचा, तर छान लागतं। गरमीमध्ये इतकं ऊन वाढलं ना सध्या, तर मी असं ज्यूस बनवून ठेवते फ्रीजमध्ये। मुलं इकून तिकून आले की मग पितात। तर आकाश आता क्लासवरून आलाय, तो पण ज्यूस पितोय। आकाश जाणार होता क्लासला 4 वाजता, तर ज्यूस पिला तो आणि तो गेला क्लासला। आणि सागर दुपारीच आला होता आज कॉलेजवरून, तर सागर होता। आम्ही सगळे ज्यूस पिलो, त्यानंतर मी माझ्या रूममध्ये आले आणि एसी लावून बसले होते, गरम झालं होतं त्यामुळं। तर सागर माझ्याकडे आला आणि त्यांनी खिडकी पण खोलली। म्हणला तुला थोडी सर्दी जाणवती आणि कशाला एसी लावली, फॅन लावतो, एसी बंद कर, आणि त्यांनी खिडकी खोलून दिली। तर माझ्या रूमच्या पलीकडूनच हे मोगऱ्याचं झाड आहे ना, इतका फुलांचा वास येत होता। सागर बोलला किती मोगऱ्याच्या फुलांचा वास येतोय, खिडकी खोलत जा, छान वाटते। मग सागरला मी म्हटलं सागर मला थोडेसे मोगऱ्याची फुलं काढून दे, आणि आबोलीच्या झाडाला पण छान फुलं आले, तर दोन्ही मिक्स करून छान मी गजरा बनवते। तर ऊन उतरलं होतं, सागर म्हणला चल मग मी तुला फुलं काढून देतो। तर सागरने मला मोगऱ्याची फुलं काढून दिले थोडे, आणि मी आले टेरेसवरती। तर तुम्ही बघू शकता आबोलीचे 2 झाडं आहेत। एका झाडाला जास्त फुलं नाही, पण ह्या झाडाला खूप फुलं होते। तर आबोलीचे फुलं मी काढून घेते आता आणि मस्त गजरा बनवते। तर संध्याकाळी मला बड्डेला जायचं आहे ना, गावाला मावशी आहेत ना, तर त्यांच्या नातीचा बड्डे, तर जाताना गजरा लावून जाईन म्हणलं। आबोलीच्या फुलांचा गजरा मला इतका आवडतो ना, पण आपल्या इकडं जास्त आबोलीचे गजरे मिळत पण नाही, म्हणजे जास्त काही मिळतच नाही, पाहायलाच मिळत नाही। तर असं आपण झाड जर लावलं ना तरच आपण ते गजऱ्याला फुलं काढू शकतो। आबोलीच्या फुलांची झाडं, आबोलीच्या फुलांचे गजरे जास्तीत जास्त कोकणामध्ये पाहायला मिळतात, तिकडं आबोलीच्या फुलांचेच गजरे असतात। लहान होते ना मी तेव्हा माझी आई आम्हाला घेऊन जायची माझ्या आईच्या मावशीची इकडं, तर तिथं गेलं ना त्यांची इथं असं दारामध्ये आबोलीचे खूप झाडं असायचे। मी ते फुलं तोडायचे आणि गजरे बनवायचे, तेव्हापासून मला ते आबोलीच्या फुलांच्या गजऱ्याची इतकी आवड निर्माण झाली ना, अजून पण मला ते खूप आवडतात। तर फौजी साहेब आणि मी असंच, फौजी साहेबांचे मित्र आहेत ना बाळूमीच्या, त्यांच्या तिकडे गेलो होतो, तर त्यांच्या दारामध्ये आबोलीच्या झाडं होते आणि त्याच झाडाच्या बिया आणून मी लावल्या होत्या। तर त्याच्याच त्या बियापासून झाडं तयार झाली मस्त, त्याला छान फुलं येतात आता। तर ते फुलं फुलले ना, मला इतका आनंद होतो ना। तर तुम्ही बघू शकता मस्त गजरा बनवलाय। बड्डेला जाताना मी लावून जाईन म्हणलं होतं, पण पुढं दाखवते मी पहा आता। म्हणजे जाताना इतकी घाई गडबड झाली ना, फौजी साहेब उशिरा आले ड्युटीवरून, त्यांनी म्हणजे फ्रेश झाले ते पटपट आणि लगेच आम्ही निघलो। मावशींचा फोन येत होता, अगं तू कुठं आहे, का नाही आली अजून? म्हणलं आले 15-20 मिनिटामध्ये, त्यामुळं ते गजरा लावायचं पण राहून गेलं। तर असं कोणत्या कार्यक्रमामध्ये, लग्न कार्याला गेलं आलं ना, ओळखी पाळखी होत्या, तर तिथं गेल्यानंतर मावशींच्या 2 बहिणी आहेत ना, त्या म्हणल्या सकू आम्हाला ओळखती का? तर म्हणलं जरा जरा लक्षात आहे माझ्या, पण एवढं काही जास्त सांगता नाही यायचं, कारण त्या 9वी-10वीला होते ना, तेव्हा मी छोटी होते, मला समजत होतं। पण कसं आहे ना, जसं वय वाढत जातं ना तसं चेहऱ्यामध्ये थोडाफार बदल होतो ना, त्यामुळे सुद्धा म्हणजे ओळखायला प्रॉब्लेम येतो। तर म्हणलं जरा जरा लक्षात आहे माझ्या।
तर असं खूप दिवसाच्या ओळखी पाळखी पण झाल्या. आणि हे मावशींची ही सून आहे आणि छोटी मुलगी त्यांची नात आहे. तर ती रडत होती. इतके लोक एकदम पाहिल्यानंतर सुद्धा लेकरू व्हायबल होतं ना. आता मावशींची नात आहे ना छोटीशी, तिचं नाव ओवी आहे. तर ओवीला ओवाळती ना, तर ती ओवीची आत्या म्हणजे मावशींची मुलगी आणि मावशींची सून आहे, मावशींचा मुलगा आहे. आणि मावशींचे मिस्टर वारलेले 3-4 वर्ष झाले बहुतेक. मला पण कन्फर्म नाही सांगता येणार, कारण मी केडगावलाच होते. ते गावालाच वारले ना, त्याच्यानंतर खूप दिवसानंतर मला माहीत झालं की काका वारले म्हणून. तर मला कन्फर्म नाही सांगता यायचं. आणि ह्या मावशी आहेत आणि ह्या मावशींचा स्वभाव इतका छान आहे ना. तर आपण कसं बोलतो ना, त्याच्यावर डिपेंड असतं माणूस धरायचं की सोडायचं, किंवा नातं तोडायचं की जोडायचं. तसंच ह्या मावशींचं आहे. त्यांचं बोलणंच इतकं प्रेमळ आहे ना, खूप छान वाटतं. कसं आहे ना, आजकाल कोणाला द्यायची घ्यायची अपेक्षा नसती. फक्त 2 शब्द गोड बोलावं हीच अपेक्षा असती. तर असं आहे, आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये पण मला खूप जीव लावतात ताई, मावशी, मैत्रिणी. कमेंटच्या माध्यमातून का होईना मला भरभरून प्रेम देतात. तर बड्डेचं असं हे फोटोशूट चाललं होतं आणि सगळ्यांचं फोटोशूट होऊस्तवर किंवा सगळ्या बायकांनी तिला औक्षण करूस्तवर ती छोटीशी ओवी ना इतकी इरिटेट झाली होती ना, चिडचिड करत होती. तिला वाटायचं माझा बड्डे हे केक का बरं कापीना. तर तिने केक कापला, तिथं चाकू पडलेला असेल छोटासा ना, तिने कापला आणि एकटीच खात बसली. काका नावाज ना तुम्ही या ना मग या बाबाला बोला ना. अच्छा अच्छा, हे वरचं भाड्यानं दिलेलं आहे का? ओके. तर मावशींचं घर कसं आहे तुम्हाला दाखवते आता. तर 3 मजली बिल्डिंग आहे. 1 BHK असा फ्लॅट काढलेले आहेत त्यांनी. वरचं फ्लॅट त्यांनी भाड्यानं दिलेलं आहे. मधल्या फ्लॅटमध्ये ते राहतात आणि खालचं अजून मोकळं आहे, म्हणजे फक्त भिंती बांधल्या की झालं ते फ्लॅट तयार, नाही का. तर हे मस्त फर्निचर केलेलं आहे त्यांनी. आणि आता जेवायचं तरी पण मावशींनी मला कोल्ड्रिंक प्यायला आणली. त्यांचं किचन पण दाखवते. इकडं पलीकडं एक बेडरूम आहे. तर असं 1 BHK आहे आणि छोट्याशा किचनमध्ये मस्त त्यांनी छान फर्निचर पण केलेलं आहे. तर सिस्टमॅटिक केलेलं आहे एकदम. तर मावशींचा मुलगा रवी नेव्हीमध्ये आणि त्यांची सुनबाई पण पार्लरचं काहीतरी करते किंवा फॅशन डिझाईनचं काहीतरी झालेलं आहे कोर्स तिचा. तर ती पण काहीतरी करते. आणि मावशी कधी मुलाबरोबर राहतात तर कधी इथं येऊन फ्लॅटमध्ये राहतात. तर मावशीने छोटंसं बाळ पाळलंय, तुम्ही बघू शकता. ते छोटंसं कासव इतकं जीव लावतात ना लहान लेकरासारखं मावशी त्याला. तर मावशीने ते पण दाखवलं मला. तर घर पाहिलं मी आणि आले खाली. तर जेवणाचा प्रोग्राम चालू होता. फौजी साहेब पण जेवायला आले. ते येत नव्हते, गाडीमध्ये जाऊन बसले होते. म्हणले माझे जास्त काही ओळखीचे नाही तिथं, मी नाही येत. ते खूप असं त्यांना लाज वाटते नाही का, कोणी ओळखीचे नसल्यावर. तर केडगावमध्ये शुभम भैयाकडं आम्ही ड्रायव्हिंग क्लास केले होते ना, फौजी साहेबांनी, मी, सागरनी. तर तो शुभम भैया मला दिसला. मग फौजी साहेबांना म्हणलं तुमच्या ओळखीचा शुभम भैया आहे, तुम्हाला जोडीदार जेवायला चला आता. तर तेव्हा ते कुठे जेवायला आले. तर बड्डे झाला आणि निघलो आम्ही घरी आता, फौजी साहेब, मी आणि हे सागर. तर आम्ही तिघंच आलो होतो बड्डेला. कुठं जायचं म्हणलं आम्ही तिघंच असतो. आकाश घराच्या बाहेर निघायला नको म्हणतो आणि राजू पण तसाचे. त्यांना दोघांना ना, ते दोघं घरघुशी आहेत, त्यांना घर लागतं. आणि मग कुठं जायचं म्हणलं ना, सागर निघतो आमच्या दोघात तिसरा आणि आम्ही तिघं निघत असतो मग, है ना. मग कोणाची जत्रा असू, लग्न असू किंवा बर्थडे असू आम्ही तिघं फिक्स आहेत, आम्ही तिघंच असतो. दादाला म्हणलं ना सागरला चला आमच्या बरोबर, तो नाही कधीच म्हणत नाही, लगेच निघतो. फौजी साहेब जरी त्यांच्या मित्रांच्यात वगैरे गप्पा मारायला दंग झाले ना, मग सागर माझ्याजवळ असतो, मग छान वाटतं मला, हे सांगू. चला निघलोय घरी आता. आता बड्डेला जाताना मी स्वयंपाक काही करून गेले नव्हते. आल्यानंतर मग मला आकाशला आणि राजूला स्वयंपाक करायचा होता. तर दुपारची वांग्याची भाजी होती ना, राजूला तर वांग्याची भाजी खूप आवडती, वांग्याची भाजी, मेथीची भाजी. तर तो बोलला भाजी काही करू नको तू, फक्त चपात्या करून दे आम्हाला. पण आकाश इतका आगाव ना, संध्याकाळी फौजी साहेबांनी आंबे आणलेले, आकाशने पाहिले होते, म्हणला आम्हाला आमरस थोडासा करून दे.
तर मग मी लागले आमरस करायला. तर आमरस, चपाती आणि वांग्याची भाजी भरपूर होऊन जाईन ते म्हणले. मग मी काय डाळ भात वगैरे लावलंच नाही. आणि आमरस करायचाच आहे ना, तर थोडासा जास्त करते म्हणलं, कारण आंब्यांचा सीझन चालू आहे ना, आंबे सगळ्यांनाच आवडतात. तर थोडा आम्ही पण मस्त निस्साच खायला घेऊ म्हणलं. तर पहिले आहे ना, फौजी साहेब आमरस खातच नव्हते. त्यांना म्हणलं, तुम्ही का नाही खात बरं? तर ते बोलतात, ते काय चेवून आमरस करते, तर मला नाही आवडत म्हणले, ते किळस येते मला. तर पहिलं खटल्याचं घर होतं ना त्यांचं, तर ते असं पाण्यामध्ये आंबे चुरगळून ते रस करत असतील, त्यांनी पाहिलेले ना, तर त्यांना खूप किळस यायचे, ते खातच नव्हते. त्यानंतर मी असं मिक्सरमध्ये करायला लागले ना, त्यांना म्हणलं, मी मिक्सरमध्ये करत असते, मी चुरगळून नाही करत. तेव्हा ते आमरस खायला लागलेत कुठं. तर मी असं ते सालं काढते आणि त्यानंतर त्याचा पल्प आहे ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि फिरून घेते मिक्सरला, साखर घालते आणि झाला आपला रस तयार. तर असा रस करत असते मी, मस्त होतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.